नमस्कार मंडळी, आज आपल्याला गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी एकदम रसरशीत आणि मोत्यासारखी गोल असलेली बुंदी तयार करायची आहे। तर ही बुंदी बनवण्यासाठी एकदम सोपी आहे, मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि एकदम झटकीपट तयार होणारी देखील आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर गोड बुंदी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ मी या ठिकाणी हलक्या हाताने न भरता थोडंसं दाबून भरून घेतलेले आहे। तर बेसन पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे। तर एका बाउल मध्ये मी हे बेसन पीठ काढून घेतलेले आहे। चमच्याने आपल्याला थोडंसं बेसन पीठ मोकळं करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी पाऊण कप पाणी घेतलेले आहे। बुंदीला आपले छान पिवळा रंग येण्यासाठी यामध्ये मी थोडासा पिवळा रंग टाकून घेत आहे। तुम्हाला जर फूड कलरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी हळद देखील वापरू शकता। आता पाण्यामध्ये मी रंग छान मिक्स करून घेतलेला आहे। बेसन पिठामध्ये आपल्याला हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला चमच्याने छान असं फेटून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत। 1 कप बेसन पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाऊण कप पाणी लागलेलं आहे। पीठ जर पातळ झालं तर आपली जी बुंदी आहे ती खूप तेलकट होते आणि पीठ जर खूपच घट्ट झालं तर आपली जी बुंदी आहे अजिबात पाक शोषून घेणार नाही। त्यासाठी आपल्याला बेसन पीठ भिजवताना पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम अचूक आणि योग्य ठेवायचं आहे। पीठ आपण छान फेटून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। एवढं पातळ आपण हे पीठ तयार करून घेतलेले आहे। चमच्यावरून आपण हे पीठ जेव्हा खाली सोडलं एक सलग खाली पडत आहे। अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बुंदी बनवण्यासाठी लागणार आहे। चमच्याच्या पाठीमागे बोटाने आपल्याला अशा पद्धतीने एक रेष करून घ्यायची आहे आणि पीठ एकत्रित नाही आलं तर समजायचं आपलं जे पीठ आहे ते एकदम छान असं परफेक्ट आपण भिजवून घेतलेलं आहे। चमच्यावरील जे पीठ आहे ते सगळ्यात शेवटी खाली पडताना ड्रॉप मध्ये खाली पडत आहे, म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते बुंदी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आणि पोहे चाळीची चाळणी असते त्या चाळणीने तुम्ही ही बुंदी तयार करू शकता किंवा अशा पद्धतीचा जो झारा आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, या झाऱ्याने तुम्ही ही बुंदी तयार करू शकता किंवा बुंदी तयार करण्याचा जो वेगळा झारा येतो त्याने देखील तुम्ही ही बुंदी तयार करू शकता। तर या ठिकाणी मी बुंदी तयार करण्याचा जो झारा असतो त्यानेच मी ही बुंदी तयार करून घेणार आहे। आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट आहे की नाही ते आपल्याला सुरुवातीला चेक करून घ्यायचं आहे। झाऱ्यावरती आपल्याला हे पीठ टाकताना बाजूने आणि नंतर मध्यभागी पीठ टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही झाऱ्यावरती पीठ टाकल्या खाली व्यवस्थित असे छान गोल आकारामध्ये ड्रॉप्स पडत आहेत। तेलामध्ये प्रत्येक वेळेस बुंदी टाकल्यानंतर आपल्याला झाऱ्या साफ करून घ्यायचं आहे। एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही हे पुसून घ्या, नंतर परत दुसरी बुंदी तयार करायला घ्या। तर या ठिकाणी आपल्याला हिरव्या रंगाची, केशरी रंगाची आणि थोडीशी लाल रंगाची बुंदी तयार करायची आहे। त्यासाठी मी 3 वाट्यामध्ये थोडं थोडं मिश्रण काढून घेतलेलं आहे। एका वाटीमध्ये मी केशरी रंग टाकलेला आहे, एका वाटीमध्ये आपल्याला हिरवा रंग टाकून घ्यायचा आहे आणि एकामध्ये मी लाल रंग टाकून घेतलेला आहे। तिन्ही मिश्रण आपण चमच्याने छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता बुंदीसाठी आपल्याला या ठिकाणी पाक तयार करून घ्यायचा आहे। 1 कप बेसन पिठासाठी आपल्याला 1 कप साखर वापरायची आहे। तर 1 कप मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे। जेवढं आपण बेसन पीठ घेतलेले तेवढीच आपल्याला साखर देखील वापरायची आहे। पाऊण कप आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला साखर व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आणि ही चाचणी चिकट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। जामुनसाठी आपण जशा पद्धतीने चाचणी तयार करतो त्यापेक्षा थोडीशी कमी आपल्याला ही चाचणी शिजवून घ्यायची आहे। साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती मी मध्यम आचेवरती केलेली आहे आणि आता आपण ही चाचणी थोडीशी चिकट होईपर्यंत शिजवून घेऊया। बघू शकता तुम्ही बोटामध्ये आपण ही चाचणी चेक केल्यानंतर बोटाला आपल्याला चिकटपणा जाणवत आहे। आपली जी चाचणी आहे ती अशा पद्धतीची आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आपली जी चाचणी आहे ती तयार झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून याला साईडला ठेवून द्यायचा आहे। कमी गॅसवरती आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे। तेल आपलं एकदम छान गरम झालेलं आहे। तेल जर तापलेलं नसेल तर आपली जी बुंदी आहे ती चपट्या आकाराची तयार होते। बुंदी टाकताना सुरुवातीला आपल्याला गॅस हाय फ्लेमवरती करायचा आहे। गॅस जर हाय फ्लेमवरती केला, तेल जर व्यवस्थित तापलेलं असेल तर बुंदी छान गोल आकारामध्ये आणि हलकी फुलकी जाळीदार तयार होते। त्यामुळे मी गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवलेली आहे। झारे आपल्याला कढईपासून थोडंसं उंचीवरती पकडायचं आहे आणि यावरती आपल्याला बेसन पिठाचं हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे। अजिबात त्याला आपल्याला हलवायचं नाहीये, फक्त आपल्याला झाऱ्यावरती हे पीठ ओतून घ्यायचं आहे। तेल छान तापलेलं आहे त्यामुळे यामध्ये छान बुंदी गोल आकारामध्ये तयार होत आहे। प्रत्येक दाणा सेम आणि गोल आकारामध्ये आपली ही बुंदी तयार झालेली आहे। तेलामध्ये बुंदी टाकून झाल्यानंतर मी गॅस मध्यम आचेवरती केलेला आहे। बुंदी जर खूपच जास्त कडक तळली आपली जी बुंदी आहे ती पाक व्यवस्थित असं शोषून घेणार नाही, त्याकरिता आपल्याला बुंदी जास्त देखील तळायची नाहीये। हलकीशी आपल्याला बुंदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। एकदम हलकी फुलकी आतून एकदम पोकळ असलेली आपली ही बुंदी तयार झालेली आहे। आता बुंदी आपल्याला एका झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे। यामध्ये काही एक्स्ट्रा तेल असेल ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। झाऱ्याच्या मागील आणि पुढील बाजू आपण दोन्ही साफ करून घेतलेल्या आहेत। तर मस्त अशी आपली दुसरी देखील बुंदी तळून तयार झालेली आहे। हलकी फुलकी आतून पोकळ असलेली
दुसरी देखील आपण बुंदी या ठिकाणी तळून घेतलेली आहे, ही देखील आपल्याला बुंदी काढून घ्यायची आहे। आपल्याला केशरी रंगाची जी बुंदी आहे ती देखील तळून घ्यायची आहे। केशरी रंगाची बुंदी देखील आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। आता ऑरेंज कलरची बुंदी देखील आपण छान तळून घेतलेली आहे। त्यानंतर आपण रेड कलरची बुंदी या ठिकाणी तळून घेतलेली आहे। आता हिरव्या रंगाची जी बुंदी आहे ती देखील आपण या ठिकाणी तळून घेतलेली आहे। रंग एकदम सुरेख आलेला आहे आणि मस्त ही देखील बुंदी हलकी फुलकी तयार झालेली आहे। सर्व बुंदी तळून मी एकाच ताटामध्ये काढून घेतलेली आहे। बघू शकता एकदम छान अशी आपली ही बुंदी दिसत आहे। एकदम हलकी फुलकी झालेली आहे, आतून एकदम पोकळ आहे। बुंदी गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायची आहे। पाक मी झाकून ठेवला होता त्यामुळे हलकासा गरम आहे। गॅस थोडासा लावून मी हलकासा पाक गरम करून घेतलेला आहे। आता या पाकामध्ये आपल्याला ही सर्व बुंदी टाकून घ्यायची आहे। लो फ्लेम वरती मी गॅस चालू केलेला आहे। पाक फक्त आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे। पाकामध्ये जास्त वेळ आपण ही बुंदी गरम करून घेतली तर यामध्ये साखर होऊ शकते। जरा वेळ मी गॅस चालू केलेला आहे आणि बुंदी आपण पाकामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। पूर्ण पाक बुंदीने छान शोषून घेतलेला आहे। अजिबात पाक आपला खाली शिल्लक नाहीये। यामध्ये जर पाक असेल झाराने तुम्ही ही बुंदी काढून एका वेगळ्या चाळणीवरती काढून घ्या। बुंदीने जेवढा पाक शोषून घेतला तेवढाच पाक आपल्याला बुंदीमध्ये वापरायचा आहे। बाकीचा उरलेला पाक तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकता। एकदम रसरशीत अशी आपली ही बुंदी तयार झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा तुपाचा वापर देखील करू शकता, त्यामुळे बुंदीला छान चकाकी येते आणि चवीला देखील छान तयार होईल। कढईमध्ये अगदी थोडासा पाक उरलेला आहे। पूर्ण पाक आपला बुंदीने शोषून घेतलेला आहे। ताटामध्ये आपण पंख्याखाली याला जरा वेळ ठेवलं की लगेचच आपली बुंदी छान कोरडी आणि सुकी होते। तर 1 कप बेसन पिठामध्ये बरोबर आपली अर्धा किलो बुंदी या ठिकाणी तयार होते। बुंदीने पाक छान शोषून घेतलेला आहे। मस्त अशी आपली रसरशीत ही बुंदी तयार झालेली आहे। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही ही बुंदी तयार करू शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।